नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी क्लर्क या पदाचा एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिपेंडेंट इंडिया। स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल तर लॉर्ड माउंटबॅटन बघा हे स्वतंत्र भारताचे पहिले या ठिकाणी गव्हर्नर जनरल होते। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच बॅटल मार्कड द बिगिनिंग ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच बॅटल म्हणजे खालीलपैकी कोणतं या ठिकाणी युद्ध आहे द बिगिनिंग ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया। बघा, ब्रिटिश या ठिकाणी रूल खालीलपैकी कोणत्या युद्धापासून या ठिकाणी सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील, बॅटल ऑफ प्लासी। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज द फाउंडर ऑफ मौर्य एम्पायर। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। हु वॉज द फाउंडर ऑफ मौर्य एम्पायर। मौर्य साम्राज्य बघा यांचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक सी राहील, चंद्रगुप्त मौर्य द फाउंडर ऑफ मौर्य एम्पायर। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, विच मुघल एम्परर बिल्ट द ताजमहल। बघा, ताजमहल खालीलपैकी कोणी बांधला होता? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच मुघल एम्परर बिल्ड द ताजमहल। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील, शाहजहान। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, हु लेड द 1857च्या उठावामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, कानपूर या ठिकाणी हु लेड द 1857 रिव्होल्ट इन कानपूर। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, कानपूर म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो नानासाहेब पेशवे असतो। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, विच ऍक्ट्स इंट्रोड्यूस्ड द सिस्टीम ऑफ डायची इन प्रोव्हियन्स। बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ठिकाणी कायदा होता विद्यार्थी मित्रांनो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। विच ऍक्ट्स इंट्रोड्यूस द सिस्टीम ऑफ डायची इन प्रोव्हियन्स। बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर गव्हर्नमेंट इंडिया ऍक्ट 1919। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, हु वॉज द फाउंडर ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस। बघा, हु वॉज द फाउंडर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस। इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, सोपा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। A.O. ह्यूम यांनी पहा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना त्यांनीही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हेन वॉज द क्वाइट इंडिया मुवमेंट लॉन्च्ड। क्वाइट इंडिया मुवमेंट लॉन्च्ड। बघा, चले जाव चळवळ बघा या चळवळीला सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली होती? व्हेन वॉज द क्वाइट इंडिया मुवमेंट चले जाव चळवळ। बघा, सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सन 1942 या वर्षापासून चले जाव बघा ही चळवळ सुरू करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, विच लीडर इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन रिनायसान्स। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। विच लीडर इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन रिनायसान्स। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, राजा राममोहन राय। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, विच इंडियन फ्रीडम फायटर फॉर्म बघा आझाद हिंद फौज। बघा, आझाद हिंद फौज बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आझाद हिंद फौज। बघा, आझाद हिंद फौज म्हटलं की सुभाषचंद्र बोस। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व विषयाच्या ठिकाणी प्रश्न असतील, GK असेल, करंट अफेअर्स असेल, इंग्रजी असेल, कम्प्युटर असेल, इंडियन इकॉनॉमिक्स, इंडियन जिओग्राफी, इंडियन हिस्ट्री बघा असे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. त्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. बघा महत्त्वपूर्ण आणि बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. भारतामधली सर्वात लांब नदी कोणती आहे. बघा गंगा नदी बघा भारतामधली सर्वात लांब या ठिकाणी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट विच ऑफ द फॉलोइंग डे. बघा बेसिक आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एन्व्हायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. सर्वांच्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 5 जून बघा या दिवशी वर्ल्ड या ठिकाणी एन्व्हायरमेंट डे साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्ट लाईन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोणीही चुकायचं नाही. विच इंडियन स्टेट हॅज लॉंगेस्ट कोस्ट लाईन. बघा भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे त्या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे. तर गुजरात बघा राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेअर इज अ थार डेझर्ट. बघा थार डेझर्ट, वेअर इज द थार डेझर्ट लोकेटेड. थार डेझर्ट बघा भारतामधलं सर्वात या ठिकाणी मोठं वाळवंट आहे थार डेझर्ट. तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा थार डेझर्ट विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या बघा राज्यामध्ये सर्वात मोठं या ठिकाणी थार डेझर्ट आहे. थार वाळवंट हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर इज कॉल्ड ॲज दक्षिण गंगा द गंगा ऑफ साऊथ. बघा दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात. विच रिव्हर इज कॉल्ड ॲज दक्षिण गंगा द गंगा ऑफ साऊथ. बघा गोदावरी या नदीला पहा दक्षिण गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6 बघा, विच इज द हायेस्ट माउंटन पीक इन इंडिया. बघा भारतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. विच इज द हायेस्ट माउंटन पीक इन इंडिया. तर कांचनगंगा या ठिकाणी हायेस्ट पीक इन इंडिया. ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट वन आन्सर. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन स्टेट रिसीव द हायेस्ट रेनफॉल. बघा विच इंडियन स्टेट रिसीव द हायेस्ट रेनफॉल. बघा असं कोणतं एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील. मेघालया या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सॉइल इज अ मोस्ट सुटेबल फॉर कॉटन कल्टिवेशन. बघा बेसिक आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती या ठिकाणी मृदा असते ती बघा कापसाच्या उत्पादनासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाची मृदा असते. सर्वांच्या ठिकाणी उत्तर आलेलं असेल. बघा ब्लॅक सॉइल इज बघा मोस्ट सुटेबल फॉर कॉटन कल्टिवेशन. ब्लॅक सॉइल ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, विच माउंटन रेंज सेपरेट्स इंडिया फ्रॉम सेंट्रल आशिया. बघा महत्व आणि एकदम महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच माउंटन्स रेंज सेपरेट्स इंडिया फ्रॉम सेंट्रल आशिया. बघा सेंट्रल आशिया आणि भारत यांच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी हिमालयन बघा पर्वतरांग. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, विच रिव्हर्स फॉर्म्स लार्जेस्ट डेल्टा इन द वर्ल्ड. बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा जगामध्ये सर्वात मोठ्या ठिकाणी डेल्टा या ठिकाणी ती बनवत असते. कोणती नदी बनवते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक डी गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी द लार्जेस्ट डेल्टा इन द वर्ल्ड. ऑप्शन क्रमांक डी इज द करेक्ट वन आन्सर. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द साऊथर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया. भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचा पॉइंट खालीलपैकी कोणता आहे. बघा हा प्रश्न आपल्याकडे बघा मागच्या व्हिडिओमध्ये झाला होता. व्हॉट इज द साऊथर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया. इट इज अ करेक्ट आन्सर. इंदिरा पॉइंट इज अ साऊथर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स फ्लो फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. बघा हा पण प्रश्न आपल्याकडे झाला होता आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे. कोणती एक नदी आहे जी नदी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी महानदी. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे, वेस्ट टू ईस्ट. बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी महानदी आहे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया. विच इज द लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन द इंडिया. बेसिक आणि महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर उलर लेक. बघा दाल आणि बघा उलर बघा ही सर्व विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत. उलर इज द लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द सुंदरबन्स आर फेमस फॉर विच ॲनिमल. बघा सुंदरबन आर लोकेटेड इन वेस्ट बेंगॉल. सुंदरबन आर फेमस फॉर विच ऑफ दिस ॲनिमल. बघा रॉयल बेंगॉल टायगर. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द कोकण कोस्ट लाईन बिटवीन विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेट. बघा कोकण कोस्ट बघा कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान आहे. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. द कोकण कोस्ट. बघा कोकण कोस्ट लाईन्स बिटवीन विच टू स्टेट्स. बघा महाराष्ट्र अँड कर्नाटका. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सर्वांच्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट वन. सेकंड प्रश्न पहा विद्यार्थी, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. सर्वांच्या या ठिकाणी उत्तर आलेलं असेल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी द कॅनबेरा. बघा कॅनबेरा इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच गॅस इज द मोस्ट अबंडंट इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. बघा या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे. असा कोणत्या ठिकाणी वायू आहे जो वातावरणामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये असतो. बघा सर्वांचं उत्तर सी आलेलं आहे. तर नायट्रोजन 78%. बघा 78% या ठिकाणी बघा वातावरणामध्ये नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 144. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 144. बघा या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट सांगायचा आहे. 144 बघा हा खालीलपैकी कशाचा या ठिकाणी वर्गमूळ आहे. बघा हा कशाचा वर्ग आहे, तर 114. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 12चा या ठिकाणी वर्ग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच प्लॅनेट्स इज नोन ॲज द रेड प्लॅनेट. बघा या ठिकाणी पण उत्तर दिलेलं आहे. रेड प्लॅनेट म्हणजे लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, मार्स. बघा या ग्रहाला विद्यार्थी मित्रांनो रेड प्लॅनेट असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच पार्ट ऑफ द कॅम्प्युटर्स परफॉर्म्स कॅल्क्युलेशन. बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणता एक भाग असतो कॅम्प्युटरचा तो नेहमी कॅल्क्युलेशन या ठिकाणी करत असतो. बघा कॅल्क्युलेशन करणारा भाग म्हणजे तर सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट डज WWW स्टँड फॉर. या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा कम्प्युटर बघा या विषयाच्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी कम्प्युटर या विषयाचे सर्व प्रश्न करायचे आहेत. WWW ते योग्य फुल फॉर्म काय होईल, वर्ल्ड वाईड वेब. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोट द नॅशनल अँथम ऑफ इंडिया. नॅशनल अँथम. बघा जनगण मन बघा आपलं या ठिकाणी राष्ट्रगीत आहे. तर ते खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, रवींद्रनाथ टागोर. बघा ऑप्शन क्रमांक 1 इज आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन विच इयर डिड इंडिया गेन इंडिपेंडेंट. बघा कोणत्या वर्षी बघा भारत स्वतंत्र झाला होता. बघा एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सन 1947. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर. बघा कोणीही आता चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो, केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर पाण्याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे. बघा H2O नॉट CO2. CO2 इज अ कार्बन डायऑक्साइड.
H2O इज या ठिकाणी पाण्याचं या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी बघा जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी बघा 15 MCQ प्रश्न आहेत. बघा विच ऑफ द नॉर्थन बघा विच इज द नॉर्थन डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. बघा या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, नॉर्थन डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उत्तरेकडचं या ठिकाणी जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. बघा नॉर्थन डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, तर नंदुरबार बघा डिस्ट्रिक्ट इज अ नॉर्थन डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर इज नोन ॲज लाईफ लाईन ऑफ महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र राज्याची बघा जीवनदायिनी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा द मेन रिव्हर इन महाराष्ट्र गोदावरी रिव्हर इज नोन ॲज द लाईफ लाईन ऑफ महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर कळसुबाई इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट वन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच प्लेट बघा विच प्लेट्स कव्हर्स द मोस्ट पार्ट ऑफ महाराष्ट्र. बघा खालीलपैकी कोणत्या बघा पठाराने सर्वात जास्त बघा महाराष्ट्राचा भूभाग हा व्यापलेला आहे. बघा दख्खनचे पठार डेक्कन प्लेट. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र रिसिव्ह हायेस्ट रेनफॉल. बघा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा जास्त पाऊस पडत असतो, तर बघा या ठिकाणी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा, विच रिजन ऑफ महाराष्ट्र इज नोन ब्लॅक सॉइल. बघा ब्लॅक सॉइल म्हणजे काळी मृदा. बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बघा प्रामुख्याने काळी मृदा या ठिकाणी आढळली जाते. काळी मृदा ब्लॅक सॉइल. बघा मराठवाडा बघा या भागामध्ये प्रामुख्याने ब्लॅक सॉइल या ठिकाणी प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर्स फ्लो थ्रू द नाशिक. नाशिक जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते, तर गोदावरी बघा नदी बघा नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, विच लेक्स इज द लार्जेस्ट इन महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात लार्जेस्ट लेक म्हणजे तलाव कोणता आहे. बघा शिवसागर बघा हा तलाव सर्वात मोठा या ठिकाणी तलाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द मेजर डॅम ऑन गोदावरी रिव्हर इन महाराष्ट्र. गोदावरी नदीवरचं प्रमुख धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो, जायकवाडी बघा हे धरण गोदावरी नदीच्या ठिकाणी मेजर धरण आहे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणार लेक बघा फाउंडेड विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट. लोणार लेक बघा लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच माउंटेन रेंज पासेस थ्रू महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामधून खालीलपैकी कोणत्या प्रकारची पर्वत रांगी गेलेली आहे, तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो वेस्टर्न घाट बघा वेस्ट म्हणजे पश्चिम घाट बघा महाराष्ट्र राज्यामधून गेलेली या ठिकाणी एक प्रमुख या ठिकाणी माउंटेन रेंज आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द कोकण रिजन लाईन्स बिटवीन. बघा कोकण रिजन बघा कोकण भाग बघा खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी कशाच्या दरम्यान आहे. कोकण रिजन सह्याद्री अँड अरेबियन सी बघा यांच्या दोघांमधला भाग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोकण रिजन होय. सह्याद्री आणि अरेबियन सीच्या बघा मधातला भाग म्हणजे कोकण भाग होय. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर कॉटन प्रोडक्शन इन महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉटन म्हणजे कापसाच्या बघा उत्पादनासाठी कोणता या ठिकाणी जिल्हा प्रसिद्ध आहे. बघा यवतमाळ बघा हा जिल्हा इज अ फेमस फॉर कॉटन प्रोडक्शन इन महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द मेन क्रॉप ग्रो इन द कोकण रिजन. विच इज द मेन क्रॉप इन कोकण रिजन. कोकण रिजन मधलं सर्वात महत्वपूर्ण पीक कोणतं आहे, तर कोकणामध्ये विद्यार्थी मित्रांनो राईस. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैनगंगा रिव्हर इज अ ट्रिब्युटरी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. वैनगंगा इज अ रिव्हर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ट्रिब्युटरी. बघा वैनगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज
नक्कीच बघावयास मिळतील आणि पहा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व आपण बेसिक टू ॲडव्हान्स या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर कोणाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला PDF हे पाठवले जातील. त्यामधले बघा सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.